आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. कदम. आज आम्ही सकाळी 8:30 वाजल्यापासून इथे अभ्यास करत आहोत, वाचन करत आहोत. अभ्यास करताना व वाचन करताना मला आज खूप आनंद आला. आज मला समजले की मी एवढा वेळ बसून अभ्यास करू शकते. माझी अभ्यास करण्याची कॅपॅसिटी एवढी आहे. थँक्यू. माझे नाव भक्ती कदम. आज आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून अभ्यास करत आहोत. आज आम्हाला कळाले की आमची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी ही कम्प्युटरपेक्षाही जास्त आहे. आम्ही आमच्या मेंदूचा वापर जास्त करू शकतो, परंतु इतर गोष्टींमुळे आम्ही काही वेळ अभ्यास करू शकत नाही. छान वाटले इथे छान वाटले अभ्यास करताना. आजचा दिवस कसा वाटला, म्हणजे एकंदरीत यानंतर सुद्धा असा अभ्यास करा? यानंतर मी असाच अभ्यास चालू ठेवील. माझं नाव सोनम धुतडे. आज मी सकाळी 8 वाजल्यापासून इथे अभ्यास करत आहे. आज मला कळाले की माझी अभ्यास करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे. आज आम्ही पुस्तक वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहोत. आज सर्वधर्मीय जयंती महोत्सवाने ही संधी दिली, काय वाटले याबद्दल? याबद्दल आम्हाला खूप छान वाटले. यापुढे सातत्य असा अभ्यास करणार आता. आजचा जो दिवस आपल्याला भेटलेला आहे, आजचा जो दिवस आम्हाला भेटलेला आहे तसाच मी पुढे अभ्यास करत राहीन. मी इथल्या मागासवर्गीय मुलींच्या हॉस्टेल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तिथली आहे. आमच्या इथं 11 जे ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गुल्ले सर आलते. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं अभ्यासिका सुरू आहे आणि 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तिथं 18 तासाची अभ्यासिका ठेवलेली आहे. त्यानुसार आम्ही इथं आलो. आम्हाला चांगली सुविधा पण दिली सरांनी. इथं सकाळी नाश्ता आणि नंतरच्या टाइमला खिचडी वगैरे. अभ्यासिका पण खूप छान आहे. तिथं सुविधा सगळ्यांना, म्हणजे लॉकर आहे, बसायला व्यवस्थित चेअर आहेत, परत लाईट आहे आपापला स्वतःचा. अभ्यास करताना आम्हाला खूप छान वाटत आहे, कारण की तिथं सगळ्या सुविधा असल्यामुळे अभ्यासात मन पण लागत आहे. त्यामुळे आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला आपण ऐकलेलं आहे, पण आज अनुभूती घेतली. यापुढे कसं करणार ते आम्हाला पण कळालं की आमच्यामध्ये पण तेवढी कॅपॅसिटी आहे की आम्ही पण एवढं करू शकतो. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर आम्ही पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करू. तेवढं तर शक्य नाही, पण करू शकतो हे आत्मसात आम्ही म्हणजे अनुभवत आहोत. आणि खरंच सरांचे धन्यवाद की त्यांनी आम्हाला आज फ्री मध्ये की एवढं हे करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी मोफत दिलेलं आहे. थँक्यू सर. समीर भैयांनी जे आता तुम्हाला इथे मार्गदर्शन केलं, समीर भैया अमेरिका रिटर्न आहे, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी जे मार्गदर्शन केलं यातून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं तुम्हाला? हा, सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. आणि मी DSM ला होते, तर सरांचे मार्गदर्शन मी ऐकलेलं आहे खूप वेळेस. तर सरांचं मार्गदर्शन मला खरंच खूप आवडतं. सर असे बोलतात की असं वाटतं की आपण पण काहीतरी करू शकतो. सरांनी कम्प्युटरचं पण उदाहरण दिलं की त्यांच्यासारखा मेंदू आपल्यामध्ये पण असू शकतो, आपण तेवढं कार्य करू शकतो. तर त्यानुसार मला हे खरं वाटतं की आपण पण जर एकाग्रतेने जर काम करत राहिलो, अभ्यास करत राहिलो, तर आपण नक्कीच यश मिळवू शकतो. विद्यार्थिनींचा विशेष उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे वेगवेगळे अभिनव उपक्रम करण्याचा मानस असतो. चांगल्या विचारांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न असतो. मागच्या 18 वर्ष झाले खूप छान चालू आहे. आणि यावर्षी आम्ही त्रैभाषिक कवी संमेलन नवीन सुरुवात केली. दरवर्षी तेही होत राहील इथून पुढे. या स्टडी सर्कलचा किंवा 18 तास कंटिन्युअस अभ्यास करण्याची कॅपॅसिटी मुलांमध्ये आहे हे दाखवून देण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे त्यांना 18 तास किंवा 16 तास, 12 तास, 15 तास अभ्यास करायला बसवणे, त्याची सुविधा उपलब्ध करून देणे. त्यामुळे सारंग स्टडी सर्कलचे घुले सरांच्या माध्यमातून ही सुविधा इथे विद्यार्थ्यांना आज या जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून उपलब्ध झाली. सरांचं त्यांच्याकडे आभार इथे व्यक्त करतो मी समितीतर्फे. आणि विद्यार्थ्यांना हे जाणवतंय की तुम्ही ते अभ्यासाला बसू शकतात, त्यांच्यात ती कॅपॅसिटी आहे. थोडं थोडं त्यांना सुविधामध्ये नाश्त्याची वगैरे पण उपलब्ध करून दिली, जेणेकरून त्यांना 12 तास कंटिन्युअस तर बसत नाही, पण नाश्ता तर लागतो, चहा लागतो, याची पण व्यवस्था आम्ही सगळ्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तुम्ही जसं आता प्रतिक्रिया घेतली, मुलांनाही वाटतंय की त्यांच्यात एक कॅपॅसिटी आहे आणि ते रोज असा अभ्यास वाढवत राहतील, करत राहतील आणि तोच उद्देश सफल होईल. चांगला विचार लोकांमध्ये अधोरेखित होईल मुलांमध्ये. बाकीच्या विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की त्यांनी सुद्धा जास्ती अभ्यास करावा. इथे फक्त मुली जास्ती दिसतात मला, त्यामुळे मुलांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुम्ही जरा जास्ती अभ्यास केलं पाहिजे. या निमित्त मी सर्वांना उघड आवाहन करू इच्छितो मुलांना की नुसत्या मुली पुढे जातील तर मुलांना मागे पडू नका. तुम्ही सुद्धा अभ्यास रोज थोडा जास्ती करा. जसं आता एक वाक्य इथे ऐकलं मी की नाचून नाही तर आपल्याला जयंती वाचून साजरी करणे जास्ती सोयीस्कर, जास्ती
चांगलं राहील, महामानवांना ते खरं अभिवादन राहील. फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सवाच्या वतीनं या सारंग स्टडी पॉइंट उघडा महादेवाच्या बाजूला त्यांनी खरं म्हणजे मी या जयंती महोत्सवाचा खूप ऋणी राहील की परवाच आम्ही एक 8-10 दिवसापूर्वीच ही सारंग स्टडी पॉइंट सुरू केलेला आहे आणि त्या ठिकाणी आमचा सारंग स्टडी पॉइंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांना परभणीमध्ये असेल तर अतिशय व्हीआयपी अभ्यासिका आणि अत्यंत कमी फीस मध्ये ना नफा ना तोटा या बेसवर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. या पुढच्या भवितव्यामध्ये आम्ही मुलांना सर्व पुस्तकं जे आहेत ग्रंथालयाच्या माध्यमातून MPSC असेल, UPSC असेल, JEE, नीट, 10वीचे बोर्डाचे हे सगळ्या पद्धतीचे पुस्तकं सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहेत. RO चं पाणी आहे, जनरेटरची व्यवस्था आहे, इन्व्हर्टर आहे, जनरेटर आहे आणि याचबरोबर फ्री वायफाय आहे. अतिशय चांगली एक अभ्यासिका आणि खरं म्हणजे सर्वधर्मीचं मला आभार व्यक्त करावं लागेल की यांनी हा उपक्रम या ठिकाणी करण्याचं जे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं तर त्याबद्दल या निमित्तानं मुलांना सुद्धा वाटत आहे की चांगली अभ्यासिका आहे. तर खूप जयंती महोत्सवाचा मी आभारी आहे. विशेषतः आमचे अध्यक्ष समीर भैया दुधगावकर आणि यशवंत मकरन सर आणि सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचं मोठेपण